छत्रपती संभाजीनगरच्या गजानन हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे। दुसऱ्या मजल्यावरील एसी मध्ये स्पार्किंग झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी पोहोचलं। आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीनं हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावरील 9 रुग्णांना तातडीनं इतर ठिकाणी हलवण्यात आले। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आयसीयूतले काही कर्टन्स आणि मॅट्रेसेसला थोडासा जाळ लागला आणि धूर खूप झाला। आग नियंत्रणात आलेली आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। सर्व पेशंट, त्यांचे रुग्णाचे नातेवाईक आणि सर्व आयसीयू आणि जनरल वॉर्ड, डिलक्स वॉर्ड, हॉस्पिटलचा स्टाफ, कर्मचारी हे सर्व सुखरूप आहेत। किती पेशंट होते? एकूण 9 पेशंट होते। 5 आयसीयू मध्ये होते, त्यातले फार अतिगंभीर असं कोणीही नव्हता आणि त्या सर्व पेशंट्सला सुखरूपपणे वैद्यनाथ हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेलं आहे। लोक त्यांनी अगोदर काढले, सेकंड फ्लोअरला आग होती, एसीला आणि काही पेशंटची गादी गेली, पण पेशंट त्यांनी अगोदर शिफ्ट केलं। धूरची परिस्थिती असं कोणाला काय असं दिसलं नाही। आम्ही ऍक्च्युली आमच्या फायरमनला दोरी कमेला बांधून आणि 2 जण टॉर्च आणि CO2 BS8 बांधून ते स्वतः गेले आणि त्यांनी अथक परीक्षेमुळे ही आग विझवण्यात आलेली आहे। यस, आता पूर्ण आग आटोक्यात आलेली आहे।